छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आज एक धक्कादायक प्रकार घडलाय। हेमंत जाधव या तरुणानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। आता फायदा काय? नाही इतके दिवस ऐकलं नाही। आमचं ऐकलं डोंगरे साहेब कुठे? डोंगरे साहेबाला बोला, दाटून बोलला मित्र डोंगरे साहेबाला बोला, त्या डोंगरेला बाहेर बोलवा। इथं डोंगरे साहेबाला पहिले बोला, डोंगरे साहेबाला पीआय साहेबाला फोन लावा 112 फोन लावा। आता फायदा काय? किती दिवस ऐकत साहेब तुमचं? या गोष्टी किती दिवस ऐकायच्या? किती दिवस सहन करत साहेब तुमचं? फोन लावा। इकडे द्या। किती दिवस सहन करायचं यांचं? किती दिवस सहन करायचं? खोटा यांचा घेतात, त्रास घेतात। सत्ताधारी लोकांचा ऐकून त्रास देता तुम्ही। कोण तो बीजेपीचा कामगार मंडळ अध्यक्ष, त्याचा ऐकून तुम्ही त्रास देता। अरे तुम्ही चौकशी करत नाही, चौकशी आम्हाला करायला नव्हतं। तुम्ही कशासाठी बसलेले? साहेब काय करायचं? किती ऐकायचं या माणसाचं? अरे तुम्ही चौकशी का? कोण आहे डोंगरे? बोलवा त्याला बाहेर, त्या डोंगऱ्याला बोलवा ना बाहेर। किती दिवस ऐकलं आम्ही त्याचं? गेल्या 15 दिवसापासून धमकी देतोय, दमदाटी करतोय पोलीस स्टेशन मध्ये असताना। जातीवर बोलतो प्रत्येकाला जाती आली आहे। सकाळी बसवलं तुम्ही अर्धा तास, पोट्यात परत एक 8-10 सह्या घेऊ लागले माझे। काय करायचं? बरं 8-10 सह्या घ्यायची काय करायचं? शिक्क्यांच्या वर माणसाला आता त्रास होतो, एखाद्या सामान्य माणसाचं काय करायचं? अरे साहेबाला भेटून देते म्हणजे या प्रकारे बोलू लागले। 4 वेळेस येऊन गेलो साहेबाला भेटायला, 4 वेळेस येऊन गेलो मी। माहितीनुसार हेमंत जाधव हा एक राजकीय व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता। मात्र तिथे त्याला न्याय मिळण्याऐवजी संबंधित राजकीय नेता आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप त्यानं केलाय। या संतापाच्या भरात हेमंत जाधवने थेट पोलीस ठाण्याच्या परिसरातच आपल्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। हा प्रकार घडताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्याला रोखलं। त्याच्या हातातील डिझेलचा ड्रम हिसकावून घेतला आणि अंगावर पाणी ओतून परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी पोलीस ठाण्यातच अशा प्रकारे तरुणानं टोकाचा पाऊल उचलण्याचे प्रयत्न केल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून करण्यात आली आहे। कायद्याप्रमाणे हायकोर्टात रोडची केस चालू असताना स्थानिकच्या जमिनीवर अतिक्रमण करून गुंठेवारीचे खोटं कागदपत्र महानगरपालिका असो पोलीस स्टेशनला दाखवून याबद्दल कागदपत्र तर दाखवलेच आणि त्यावर कोणतेही ऍक्शन न घेता काही रात्री फोन करून गुंडे पाठवले मारण्यासाठी। त्याच्याबद्दल रितसर मी तक्रार दिली। त्यांना सांगितलं तुम्ही चौकशी करा। चौकशी केल्यानंतर त्यांना रेकॉर्डिंग दाखवली। तो कोण डोंगरे साहेब म्हणून आहे, प्रकाश डोंगरे, गेल्या 1.5 महिन्यापासून मला फोन करून त्रास देत आहे, तू इथं ये मला दाखव। आज त्यांना प्रूफ दाखवल्यानंतर ते माझ्याकडनं कोऱ्या पेजवर सही घेत आहे की तू कंप्लेंट पाठीमागे घे। आणि कारण फक्त एक की संजय हडोळे पाटील ज्याला म्हणता रेणुकानगरचा, त्या माणसाने महानगरपालिकेच्या रिकाम्या जमिनीवर अतिक्रमण केले। माझा काही संबंध नसताना तो बळजबरी माझं नाव त्याच्यामध्ये आणतोय आणि ते समोरच्या माणसाला पाठवून सांगतोय की तू पैसे वगैरे माग त्यांच्याकडनं, त्याला सुधरून नको। या संबंधित रेकॉर्डिंग सुद्धा मी सबमिट केली, तरी मला आज हा त्रास झाला। त्यानंतर सुद्धा ते म्हणताय की तुम्ही आणखी व्हिडिओ प्रूफ आणा, तुम्ही लोक घेऊन या। मग यांचं काम काय? ही चौकशी का करत नाही? जर मी व्हिडिओ प्रूफ आणू, सगळ्या गोष्टी मीच आणू, मग हे चौकशी का करत नाही? हे म्हणतात चौकशी करायचं माझ्याकडे काम नाही, माझ्याकडे ऑलरेडी 100 केसेस आहे, 50 केसेस आहे। या प्रकारे उत्तर देत आहे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला कंटाळून आज मला हा पर्याय होता, बाकी काहीच नाहीये। तुमचं नाव? माझं नाव हेमंत अंबादास जाधव।